यवतमाळ तालुक्यातील अर्जुना इथं जिल्हा परिषद शाळेच्या 3 वर्गखोल्या अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. कधीही त्या पडू शकतात. 3 वर्गखोल्या जीर्ण झाल्यानं एका खोलीत 2-2 वर्ग भरवले जात आहेत. जीर्ण खोलीच्या बाजूने विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागतीये. जीव धोक्यात घालून विद्यार्थी उद्याचं भवितव्य घडवतायत. एखाद वेळी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये हे भयानक वास्तव समोर आलेले आहे. दरम्यान निवेदन देऊन दखल घेतली जात नसल्याचा आरोप होतोय. प्रतिक्रिया घेऊया आपण. गजानन डंबरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, उपशिक्षण अधिकारी. यावर सुद्धा आता मला सांगाल गजाननजी, वारंवार खरं तर निवेदन दिली जात आहेत, कुठं पाणी मोरतंय, का नाही याची दखल घेतली जात नाहीये? मॅडम, जिल्हा स्तरावरील ज्या निर्लेखनासाठी पात्र झालेल्या शाळा आहेत त्यांच्या निर्लेखन करण्याबाबतचे आदेश आम्ही संबंधित मुख्याध्यापकापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि ज्या शाळा निकषस्थ आहेत या ठिकाणी विद्यार्थी बसवण्यात येऊ नये अशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. ज्या शाळा निर्लेखनाच्या स्थितीमध्ये आहेत यांना त्या स्थितीमध्ये धोकादायक स्थितीमध्ये असल्यामुळे आपण वापर त्याचा बंद केलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी विभागाच्या मार्फत घेण्यात येत आहे. गजाननजी, तुम्ही म्हणताय की या ठिकाणी वापर पूर्णपणे बंद केलेला आहे, मग आज विद्यार्थी पोहोचले कसे तिकडे? मॅडम, वाशिम जिल्ह्यामधल्या स्थितीबद्दलचा मी या ठिकाणी माझा मुद्दा मांडतो. वाशिम जिल्ह्यामध्ये मी कार्य करत असताना आम्ही या पद्धतीनं मुख्याध्यापकापर्यंत हा सगळा जो संदेश आहे हा शाळा सुरू होण्यापूर्वीच आम्ही पोहोचवलेला आहे. पावसामध्ये ज्या काही शाळा क्षतिग्रस्त होतात किंवा वादळामुळे काही जे काही नुकसान होते अशा शाळांमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना न बसवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या गजाननजी, माफ करा मी तुम्हाला मध्येच टोकतीये, पण इथं तुम्ही सूचना दिल्या आहेत, कारवाई होणार अशी मला उत्तरं या ठिकाणी देताय, पण तिथं मात्र अंमलबजावणी होताना काही दिसत नाहीये. उद्या या विद्यार्थ्यांचा, या लहानग्या पोरांचा जर जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तुम्ही स्वतः घेणार? मॅडम, निश्चितच हे विभाग म्हणून ती जबाबदारी आमचीच आहे आणि अशी कोणतीही पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. पण मुळात आपण दुर्घटना घडेपर्यंत वाट का पाहायची गजाननजी? आपण आदेश देतो पण त्याची अंमलबजावणी जर ग्राउंडवर होत नसेल तर मात्र कुठेतरी गंभीर पावलं उचलण्याची गरज नाही का वाटत तुम्हाला? बरोबर आहे मॅडम, अशा परिस्थितीत गंभीर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. पुनश्च एकदा आज आम्ही याचा आढावा घेऊन या बाबीमध्ये जे काही आमच्या निर्देशांच्या बाबी आहेत या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. गजाननजी, आता 2 बातम्यांवर आपण बोलूया. तुम्ही म्हणताय की या सगळ्याचा आपण आढावा घेऊ, त्यानंतर या सगळ्याचे काय आदेश दिले जातील, अहवाल येतील, मग आपण मुख्याध्यापकांवर, शिक्षकांवर कारवाई करू. पण या सगळ्यामध्ये पहा बराच वेळ जातो. जर विद्यार्थी पोहोचतायत शाळेत वेळेत, जर त्या ठिकाणी शिक्षक पोहोचत नसतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि मुख्याध्यापकांनी दिलेलं उत्तर तुम्ही ऐकलंय का गजाननजी? तिथे मी ऐकवते तुम्हाला, पहा कशी थातूर-मातूर उत्तर देण्यात आली आहेत. मी माझ्या PCI टीमला विनंती करते की आपण जी पाहिलेली होती बातमी त्या ठिकाणी मात्र मुख्याध्यापकांनी, जळूकाच्या मुख्याध्यापकांनी काय थातूर-मातूर उत्तर दिलंय ते आपण ऐकूया गजाननजी यांना, त्यानंतर त्यांच्याशी बोलूया. ऐकूया ते उत्तर. सुरू होण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं आधी उघडायला पाहिजेत, परंतु रेल्वे क्रॉसिंगमुळं रेल्वे गेट बंद असल्यामुळे आज थोडासा उशीर झालेला आहे. यानंतर असं होणार नाही. शाळा सुरू होण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं आधी उघडायला पाहिजेत, परंतु रेल्वे क्रॉसिंगमुळं रेल्वे गेट बंद असल्यामुळे आज थोडासा उशीर झालेला आहे. यानंतर असं होणार नाही. गजाननजी, उत्तर पटतंय का तुम्हाला? हे रेल्वे क्रॉसिंगमुळे सगळे शिक्षक अडकले अशी उत्तरं दिली जात आहेत, काय म्हणायचं याला? नाही मॅडम, हे उत्तर संयुक्तिक नाही आहे. निश्चितच ज्या लोकांकडून चूक झालेली असेल तर त्यांचा संपूर्ण प्रस्ताव माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर आम्ही आजच ठेवणार आहोत आणि निश्चितच हे दोषी जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करू. अगदी शेवटचा प्रश्न गजाननजी तुम्हाला मी विचारते या ठिकाणी, मग ही घटना यवतमाळची असू दे किंवा वाशिम जिल्ह्यातल्या जळूकाची, आदेश देऊ, अंमलबजावणी होईल, अहवाल येईल, कारवाई केली जाईल, पण या सगळ्याला काही अल्टिमेटम असणार आहे का की परत पहिले पाडे 55? नाही मॅडम, निश्चितच याला फार विलंब विभागाकडून होणार नाही. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की असे प्रकार किमान आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये होणार नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चितच खबरदारी घेऊ.
गजाननजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या प्रतिक्रियेबद्दल. म्हणतायत गजाननजी की या सगळ्या संदर्भात आपण मात्र पुन्हा एकदा काळजी घेऊ, पण सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण मंत्री दादा भुसे जर लोकशाही मराठी पाहत असतील ही बातमी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मग गजानन उपशिक्षणाधिकारी जे होते त्यांनी दिलेली जी उत्तरं आहेत किंवा मग जळुकाच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी दिलेली उत्तरं, या सगळ्या मुद्द्यावर मात्र शिक्षण मंत्री दादा भुसे काय गंभीर पावलं उचलतायत हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. किंबहुना दादा भुसे काय कारवाई करतायत हे पाहणं सगळं महत्त्वाचं आहे. दादा भुसे या सगळ्याची जबाबदारी घेणार का? दादा भुसे जर उद्या या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जीव गेला तर त्याची जबाबदारी घेणार का? इथं जर या ठिकाणी शिक्षक जळुकामध्ये उशिरा पोहोचत असतील, मुख्याध्यापकांकडून थातूरमातूर उत्तरं दिली जात असतील तर त्याचीही जबाबदारी शिक्षण मंत्री म्हणून दादा भुसे घेणार का? या शिक्षकांवर, संबंधित मुख्याध्यापकांवर, शाळा प्रशासनावर जबाबदारी घेऊन दादा भुसे कारवाई करणार का हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. किंबहुना लोकशाही मराठी सातत्यानं या सगळ्या संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांना सवाल उपस्थित करणार आहे, यावर त्यांचं उत्तर घेणार आहे. कॅबिनेटची बैठक आता सुरू आहे, त्याही ठिकाणी दादा भुसे यांना लोकशाही मराठीकडून हा सवाल विचारला जाईल. यावर आज दादा भुसेंचं उत्तर हे नक्कीच घेतलं जाईल, कारण घडत असलेला हा सगळा प्रकार, समोर आलेलं लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमधलं हे भीषण वास्तव अतिशय चिंताजनक आहे. त्यावर आता दादा भुसे जबाबदारी स्वीकारून कारवाई करणार का, यावर लोकशाही मराठीची मात्र करडी नजर असणार आहे. दादा भुसेंकडून सुद्धा उत्तर लोकशाही मराठी आजच या मुद्द्यावर घेईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.